आणखी एक मोठी बातमी आहे। उल्हास बापट घटनातज्ञ यांनी या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिलेली आहे। राज्यामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेने उत्तर दिलं असं बापट म्हणाले। घटनातज्ञ उल्हास बापट यांनी निकालावर ही प्रतिक्रिया दिली आहे। तर विरोधकांनी नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांना आपल्यात घेऊ नये असंही बापट म्हणतात। मोदींना आता मनासारखं वागता येणार नाही असं बापट यांनी म्हटलेलं आहे। तर अमोल कीर्तिकर यांच्या बाबतीमध्ये घडलेल्या प्रकारावर ते सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात, पण त्यामध्ये फारसं काही होईल असं वाटत नाही असंही या ठिकाणी बापट यांनी म्हटलेलं आहे। आपली न्यायालयीन प्रक्रिया खूप संथ गतीने चालते असंही बापट म्हणाले। एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांना बहुमत झालं तर सत्तेचा दावा करू शकतात, हे बरोबर आहे। पण ही फोडाफोडी नको या कारणाकरता तर आत्ताची निवडणूक झाली। म्हणजे भाजपनी महाराष्ट्रामध्ये शरद पवार गट फोडला, उद्धव ठाकरे गट फोडला, त्याचा परिणाम काय झाला की लोकांना ते आवडलेलं नाही। आता हीच चूक जर का ऑपोजिशननी पुन्हा केली तर आता मिळालेली मतही त्यांची कमी होतील अशी मला शंका आहे। म्हणजे ते करू नये, करू नये, अर्थात करू नये। निवडणूक सुपरिंटेंडेंट डायरेक्शन कंट्रोल हे पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या हातात असतं। निवडणूक कशी घ्यायची हे ते ठरवतात। आता मतमोजणीच्या काळात जर का फरक कमी असेल, समजा पुन्हा मोजणी झाली वगैरे वगैरे, तर निवडणूक चालू असताना न्यायालयाला त्याच्यात पडता येत नाही। पण निवडणूक पूर्ण झाल्यावर ती चुकीची होती किंवा डिस्प्युटेबल असेल तर त्याच्या विरुद्ध रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट 51 खाली हायकोर्टाकडे जाता येतं आणि हायकोर्टातनं कुठल्याही हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टाकडे अपील करता येतं, तर तो मार्ग मोकळा राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।